दिघा रेल्वे स्टेशन. काही थांबे नकाशावर छोटे असतात, पण लोकांच्या आयुष्यात खूप मोठे असतात. आज मी ज्या दिघा रेल्वे स्टेशनवर उभा आहे, तो फक्त स्टेशन नाही, तो आहे अनेक घरांच्या अश्रूंची गोष्ट. पूर्वी इथल्या लोकांचा दिवस सूर्य उगवण्याआधी सुरू व्हायचा. आई उठायची, डबा बांधायची आणि मनात एकच भीती, आज लोकल मिळेल का? पुढे वडील बस रिक्षा बदलत घाम गाळत स्टेशन गाठायचे. कधी लोकल मिळायची, कधी चुकायची, पण घरचं पोट भरायचंच होतं. पुढे मुलं शाळेत जाताना विचारायची, बाबा तू आज लवकर येणार ना? पण उत्तर कधीच ठाम नव्हतं. पुढे तेव्हा लोक म्हणायचे, आपल्यासाठी स्टेशन नाही का? आपण कुठे कमी आहोत? हाच प्रश्न दिघा स्टेशनची पायाभरणी ठरला. पुढे स्टेशन उभं राहिलं, प्लॅटफॉर्म तयार झाले, पण गाड्या थांबत नव्हत्या. ते पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी यायचं. पुढे वर्ष गेली, आशा थकली पण संपली नाही. पुढे आणि मग 12 जानेवारी 2024 तो दिवस आला. पहिल्यांदा लोकल इथे थांबली. त्या क्षणी लोकांनी फक्त टाळ्या वाजवल्या नाहीत, काहींच्या डोळ्यात पाणी होतं, कारण हा थांबा फुकट मिळाला नव्हता. आज दिघा स्टेशन म्हणजे आईचं शांत मन, मुलांचं हसणं, वडिलांचा वेळ वाचलेला श्वास. पुढच्या वेळी दिघा स्टेशनवर उतरताना फक्त उतरणार नाही, थोडं मान वाकवून म्हणा, हा थांबा अश्रूंनी उभा राहिलाय.